मित्रांनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही ज्या बहिणींना आला नाही त्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की आता या ठिकाणी दोन्ही महिन्यांचे वितरण हे संपलेले आहे। आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत मार्च आणि एप्रिलचे पैसे जमा झाले नसतील तर मात्र ही तुमच्यासाठी खूप मोठी चिंता करण्याची बाब आहे। कारण की मित्रांनो, तुमचे हप्ते न येण्याचे कारण म्हणजे तुम्ही स्वतः आहात। होय बहिणींनो, तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते हे बंद झालेले आहेत। आता ते हप्ते तुम्हाला कसे मिळतील हे तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी सांगणारच आहे। मात्र तुम्ही अशी काही चूक केली आहे की तुमच्या त्या चुकीमुळे तुमचे मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी तुम्हाला मिळालेले नाहीत। कारण की बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते मिळाले आहेत, मग मार्च आणि एप्रिलचाच हप्ता तुम्हाला का आला नाही? तर त्याचे कारण म्हणजे तुम्ही केलेली एक छोटीशी चूक आहे। होय, ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये मिळाले नाहीत त्या सर्व बहिणींनी ही चूक केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिलचे हप्ते या ठिकाणी आलेले नाहीत आणि त्यांच्या या स्वतःच्या चुकीमुळेच त्यांचे हप्ते या ठिकाणी कायमचे सुद्धा बंद होऊ शकतात। परंतु काळजी करू नका, तुमचे हप्ते कसे मिळतील हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे बहिणींनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजूनही ज्या बहिणींना आला नसेल त्या बहिणींनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कारण की बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यांचे वितरण हे पूर्णपणे बंद झालेले आहे। आता मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे वितरण होणार नाही। ज्या बहिणींना हप्ते द्यायचे होते त्या बहिणींच्या बँक खात्यावरती शासनाकडून या ठिकाणी हप्ते हे जमा करण्यात आलेले आहेत। आता वितरण हे संपलेले आहे, इथून पुढे वितरण होणार नाही। मात्र अजूनही लाखो बहिणींच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा आला नाहीये। तर ज्या बहिणींना या ठिकाणी हप्ता आला नाही त्यांचे काय होईल? कारण की आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता येईल याची या ठिकाणी गॅरंटी खूपच कमी आहे। कारण की आता मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याचे वितरण होईल असे वाटत नाही। राहिलेल्या बहिणींना वितरण झाले असते तर ते कालच झाले असते, परंतु काल सुद्धा या ठिकाणी वितरण बंद होते आणि आजही कोणत्याही बहिणींना पैसे या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळे आता मार्च आणि एप्रिलचे हप्ते ज्या बहिणींना आले नाहीत त्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे। त्यांचे हप्ते आता शासनाकडून बंद करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या। आणि हे हप्ते बंद होण्याचे कारण म्हणजे तुम्ही स्वतः आहात। होय बहिणींनो, तुमच्याच एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे हप्ते या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहेत आणि ती चूक करत असताना तुमच्या देखील लक्षात आले नाही की या चुकीमुळे तुमचे हप्ते बंद देखील होऊ शकतात। त्यामुळे या ठिकाणी ते हप्ते तुमचे कायमचे बंद होण्याच्या अगोदर तुम्हाला ती चूक दुरुस्त करून घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे। अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता सुद्धा येणार नाही। आणि जर तुम्ही ती चूक या ठिकाणी दुरुस्त केली तरच तुमचे हप्ते या ठिकाणी मिळतील, नाहीतर तुमचे हप्ते या ठिकाणी कायमचे देखील बंद होऊ शकतात। तसेच अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बहिणींना आतापर्यंतचे सर्व हप्ते आले असतील, मार्च आणि एप्रिलचे देखील त्यांना हप्ते मिळाले असतील, तर त्यांनी देखील जर समजा ही चूक भविष्यात केली तर तुमचे देखील या ठिकाणी हप्ते बंद होऊ शकतात। ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही त्यांनी जी चूक केली ती चूक ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत, ज्यांचे पैसे सुरू आहेत, त्यांनी देखील जर केली तर मात्र तुमचे सुद्धा पैसे भविष्यात बंद होऊ शकतात। म्हणून ज्या बहिणींना हप्ते आले आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजेच भविष्यात तुमचे हप्ते या ठिकाणी बंद होणार नाहीत। आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांनी देखील व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल की तुम्ही नेमकी काय चूक केलेली आहे की ज्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि ती चूक तुम्ही कशी दुरुस्त करू शकता आणि पुन्हा तुमचे हप्ते या ठिकाणी कसे सुरू करू शकता याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तसेच ज्यांचे हप्ते सुरू आहेत त्यांना देखील समजेल की भविष्यात कोणती चूक करायची नाहीये जेणेकरून तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। तर चला बहिणींनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की तुमच्या कोणत्या चुकीमुळे तुमचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आले नाहीत आणि आता ते हप्ते सुरू करण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, तुमचे हप्ते तुम्हाला कसे मिळतील याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा बहिणींनो, या ठिकाणी ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना मे महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही। तर या ठिकाणी तुमचे हप्ते न येण्याचे काय कारण आहे हेच मी तुम्हाला आता या ठिकाणी सुरुवातीला सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ते कसे दुरुस्त करून घ्यायचे आहे याबाबतची माहिती देखील देणार आहे। त्यामुळे नीट समजून घ्या की तुम्ही न कळत अशी काही चूक केलेली आहे की त्या चुकीमुळे या ठिकाणी तुमचे हप्ते आलेले नाहीत। तर आता ती चूक नेमकी कोणती आहे चला जाणून घेऊया। तर तुमच्याकडून कोणती चूक झालेली आहे हे समजून घेण्यासाठी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती शासनाकडून पात्रता आणि अपात्रतेचे नियम जे काही आहेत ते देण्यात आले होते। तर त्या ठिकाणी सुरुवातीला अपात्रतेचे जे काही नियम आहेत ते जे काही सांगितले आहेत त्या कारणांमुळे या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत आणि त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही। तर ते सुरुवातीचे पॉईंट कोणते आहेत तर या ठिकाणी बघा की ज्यांच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, तर अशा बहिणी या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, आता हे जे काही उत्पन्न आहे हे कसे ठरवले जाते तर बघा, या ठिकाणी जे काही तुमचे बँकेमध्ये व्यवहार होत असतात तर बँकेमधील जे काही व्यवहार असतात ते 2.5 लाखांच्या पुढे जर गेले तुमचे वार्षिक तर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात। आणि ही गोष्ट बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही। आता ज्या काही शेतकरी महिला आहेत त्या शेतकरी महिलांचे जे काही कापसाचे पेमेंट असतं किंवा इतर धान्यांचे पेमेंट असते, मकाचे पेमेंट असते, त्या महिला डायरेक्ट बँकेत घेतात।
कारण की आता या ठिकाणी सर्वीकडे ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे. ऑनलाईन प्रकारे या ठिकाणी व्यवहार हे केले जातात. त्यामुळे या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून जे काही पैसे मालकाला मिळत असतात तर ते पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असतात. यामुळे शेतकरी महिला ज्या काही असतील त्यांचे देखील या ठिकाणी कापसाचे पेमेंट असू द्या किंवा इतर कुठल्याही धान्याचे पेमेंट असू द्या तर या ठिकाणी त्यांचे पेमेंट देखील डायरेक्ट बँक खात्यात जमा होत असते. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पेक्षा जर गेले असेल तर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात आणि म्हणून तुमचे या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले नसतील. कारण की ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नाही. कारण की तुमच्या कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त गेले हे कोणत्या आधारावरती शासन या ठिकाणी तपासते तर ते तुमच्या बँक खात्यावरून तपासले जाते. तुमच्या बँकेत व्यवहार कशा प्रकारे होत असतात कारण की या ठिकाणी शासनाकडे आपला संपूर्ण डेटा असतो. त्यामुळे आपले वार्षिक उत्पन्न किती असते हे शासनाच्या सहज लक्षात येते. आणि पडताळणी दरम्यान बऱ्याचशा महिला या नियमांमध्ये सापडल्या असतील म्हणून त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झाले आहेत. त्यामुळे जे काही व्यवहार असतात ते तुम्ही तुमच्या बँकेत न करता इतर ठिकाणी कॅशमध्ये व्यवहार करायचा आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती त्याबाबतची एंट्री होणार नाही आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जे काही आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त जाणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत. म्हणजे समजा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही असू द्या, जर या ठिकाणी तुम्ही ITR फाईल करत असाल, इन्कम टॅक्स भरत असाल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अपात्र आहेत. म्हणून तुमचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही. आता या ठिकाणी न कळत महिलांकडून कोणती चूक झालेली आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर बघा, हा जो काही दुसरा पॉईंट आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे जे काही इन्कम टॅक्स भरतात अशा कुटुंबातील महिला या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र आहेत. आणि बऱ्याचशा महिलांकडून ही चूक झालेली आहे. ते न कळत या ठिकाणी ITR फाईल करतात आणि त्यांना समजत देखील नाही की त्याचा परिणाम तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरती होणार आहे. तर तो कसा बघा, बऱ्याचशा बहिणी या ठिकाणी लोन घेतात. कोणी व्यवसाय लोन घेते, कोणी होम लोन घेते, कोणी बिझनेससाठी लोन घेते. आणि लोन घेत असताना या ठिकाणी जे काही कागदपत्र असतं, जे काही कागदपत्रे आवश्यक असतात त्यामध्ये ITR सुद्धा असतो. ITR फाईल करावा लागतो. आपल्याला 3 वर्षाचा जो काही ITR आहे तो भरावा लागतो. त्याची फाईल तयार केल्याशिवाय या ठिकाणी लोन बँकसुद्धा देत नाही. त्यामुळे बऱ्याचशा महिलांकडून नकळत काय होते की कर्ज घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ITR फाईल भरतात. ITR तयार झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आयकरदाता बनतात, म्हणजेच तुम्ही देखील इन्कम टॅक्स भरतात अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आणि याच कारणामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा बंद झालेला आहे. आणि इथून पुढे देखील तुमचा लाभ बंद होऊ शकतो. कारण की लोन घेत असताना बऱ्याचशा महिला या ठिकाणी ITRची फाईल तयार करतात, अजूनही इतर काही डॉक्युमेंट्स लावतात आणि ITRची फाईल तयार झाली म्हणजे याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात असा होत असतो. त्यामुळे या ठिकाणी तुमचे उत्पन्न तर 2.5 लाखांपेक्षा जास्त जातेच, परंतु तुम्ही या ठिकाणी आयकरदाता आहेत असे सुद्धा या ठिकाणी सिद्ध होत असते. आणि त्या पडताळणी दरम्यान तुम्ही या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात अशा प्रकारे सिद्ध होते आणि तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरतात. आणि ही गोष्ट बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी जी काही तुम्ही चूक करतात ती म्हणजे तुमच्या बँक खात्याची. तर ती कशी बघा, बऱ्याचशा महिला काय करतात, कामानिमित्त म्हणा किंवा इतर कुठल्याही कारणाने स्थलांतरित होतात आणि तुमची जी काही बँक या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली आहे तर ती बँक इकडच्या तुम्ही ज्या ठिकाणी अगोदर राहत होते त्या ठिकाणी असते आणि तुम्ही तर ज्या ठिकाणी तुम्ही स्थलांतर करतात त्याच्यानंतर तुम्ही तुमची बँक त्या ठिकाणी बदलून घेतात. तुमचे आधार कार्ड जे काही आहे ते तुम्ही दुसऱ्या बँकेला लिंक करून घेतात आणि हा जो काही बँकांचा घोळ असतो याच्यामुळेच तुमचे पैसे या ठिकाणी बंद देखील होऊ शकतात. कारण की अगोदर दिलेली या ठिकाणी जी काही बँक आहे याच्यामध्ये छेडछाड केल्यानंतर बऱ्याचशा बहिणींचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी काही तुमची बँक आहे सुरुवातीला दिलेली तीच बँक राहू द्या. कारण की आता या ठिकाणी फोनपे, गुगल पेच्या सहाय्याने तुम्ही कुठेही गेले तरी तुमचे पैसे काढू शकता किंवा ATMच्या सहाय्याने तुमचे पैसे काढू शकता. परंतु बँक बदलण्याच्या नांदामध्ये पडू नका. कारण की बँक बदलली तर या ठिकाणी तुमच्या हप्त्यांवरती परिणाम होतो. तुमची योजना या ठिकाणी सुरळीत चालत नाही. कुठली ना कुठली अडचण या ठिकाणी येत असते आणि त्यामुळे तुमचे हप्ते या ठिकाणी बंद पडतात. तर या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत जेणेकरून तुमचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी इथून पुढे देखील सुरळीत सुरू राहील.